morning student. Today we are starting our next topic, that is derivative of composite function. Okay, तर फर्स्ट ऑफ ऑल कंपोजिट फंक्शन म्हणजे काय हे ऑलरेडी आपण 11th स्टँडर्डमध्ये लर्न केलेलं आहे. ओके, सो तरीसुद्धा एकदा आपण रिवाइज करूया डेफिनेशनला कशाला म्हणायचं कंपोजिट फंक्शन्स. ओके, तर जस्ट आपण असं सांगितलं होतं की इफ एफ इज एनी फंक्शन फ्रॉम सेट ए टू बी अँड जी इज अनदर फंक्शन. ओके, जी इज द अनदर फंक्शन, इट इज फ्रॉम सेट बी टू सी. ओके, हे दोन स्टँडर्ड फंक्शन्स असतील. ए इज द डोमेन ऑफ एफ अँड बी इज द कोडोमेन ऑफ एफ. सिमिलरली जी इज द डोमेन ऑफ बी इज द डोमेन ऑफ जी अँड सी इज द कोडोमेन ऑफ दॅट जी. ओके, तर आता काय करायचं होतं आपल्याला की हे जे दोन फंक्शन्स आहेत स्टँडर्ड एफ फ्रॉम ए टू बी अँड जी फ्रॉम बी टू सी, दे आर द वेल डिफाईन्ड रियल व्हॅल्यूड फंक्शन्स. ओके, सो आता या दोघांचं कंपोजिट फंक्शन्स कसं तयार होत होतं ते पण आपण सांगितलं होतं की देन जी डॉट एफ. ओके, ही जी मॅपिंग आहे किंवा जी डॉट एफ हे जे फंक्शन आहे, इट इज ऑल्सो अ फंक्शन फ्रॉम सेट कॅपिटल ए to set capital C. Okay, this is called as the composite function in rule method. Okay, rule method मध्ये आपण असं सांगू शकतो. आणि डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन जर घेतलं तर डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन कसं असेल बघूया. समजा हा आहे सेट ए. ओके, त्यानंतर दिस इज अवर सेट बी. आफ्टर दॅट दिस इज अवर सेट सी. असे तीन सेट आहेत आपल्याकडे. ओके, सो एफ फंक्शन आहे ते एफ फंक्शन डिफाईन झालेलं आहे सेट ए टू बी. ओके, सो यामध्ये मी काही एलिमेंट न लिहिता मी त्यामध्ये व्हेरिएबलच लिहिणार आहे. फक्त फॉर्ममध्ये बघा अशा की दॅट इज द एक्स इज द एलिमेंट ऑफ सेट ए, वाय इज द एलिमेंट ऑफ सेट बी अँड झेड इज द एलिमेंट ऑफ सेट सी. ओके, सो आता या ठिकाणी एफ इज अ फंक्शन फ्रॉम सेट ए टू बी. ओके, असं होतं. तर यामध्ये काय होतं, हा जो एक्स आहे आणि हा जो सेट ए आणि बी या दोन सेटमध्ये जे एलिमेंट आहेत ते एलिमेंटमध्ये काहीतरी रिलेशन आपण डिफाईन करतो अँड दॅट रिलेशन इज अगेन वेल डिफाईन. ओके, ते रिलेशन सुद्धा वेल डिफाईन पाहिजे असतं. मग ते वेल डिफाईन रिलेशन आहे तर मी त्याला असं लिहू शकतो, इट इज अ रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय. ओके, मीन्स वी कॅन से दॅट असं जर होत असेल की इफ द इमेज ऑफ एक्स इज वाय, आपण असं म्हणतो. ओके, कोणाची इमेज, एक्सची इमेज काय मिळालेली आहे, एक्सची इमेज ही वाय असते आणि त्याला लिहिताना असं लिहितात वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. आणि हे असतं आपलं सिंपल फंक्शन ऑर इट इज कॉल्ड ॲज द स्टँडर्ड फंक्शन. ओके, वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स हे होतं एक सिंगल आणि एक सिंपल आपण असं म्हणू शकतो आणि त्याला मी स्टँडर्ड फंक्शन सुद्धा म्हणतो. ते आपलं एक स्टँडर्ड फंक्शन सुद्धा आहे. ओके, सो अशा टाईपचे जे फंक्शन्स आहेत त्यांना आपण स्टँडर्ड फंक्शन्स म्हणतो. आता जो दुसरं फंक्शन डिफाईन केलं आहे दॅट फंक्शन इज द स्मॉल जी. ओके, आपण दुसरं फंक्शन स्मॉल जी फंक्शन डिफाईन केलं होतं. इट इज फ्रॉम सेट बी टू सेट सी. ओके, हे असं फंक्शन आहे. मग आता काय करायचं, आता तसंच की समजा हा वाय एलिमेंट आहे म्हणजे बीचा प्रत्येक एलिमेंट सीच्या प्रत्येक एलिमेंट सोबत रिलेटेड असेल बाय सम रिलेशन. ओके, सो आता समजा मी सांगतो की y इज रिलेटेड टू झेड बाय सम रिलेशन, मीन्स द इमेज ऑफ y इज झेड. ओके, म्हणजे या ठिकाणी काय झालं, एक्सची इमेज वाय आहे आणि आता आपल्याला नवीन फंक्शन डिफाईन केलं होतं जी. तर जी पासून काय होईल, जी इज अ अनदर फंक्शन आहे तर हे काय होईल, इट इज द इमेज ऑफ वाय इज समथिंग न्यू फंक्शन, दॅट फंक्शन इज द झेड फंक्शन. ओके, मग आता याला पण आपल्याला तसंच लिहिता येईल जसं आपण या ठिकाणी लिहिलं होतं एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू वाय. ओके, तसं या ठिकाणी लिहिता येईल झेड इज इक्वल्स टू, you can tell me. Okay, we can write it as z is equals to g of y.
ओके, कारण झेड कोणाची इमेज आहे, झेड इज द इमेज ऑफ वाय, असं ऑलरेडी आपण 11th स्टँडर्डमध्ये लर्न केलेलं आहे. आफ्टर दॅट वाय जो फंक्शन आहे त्या वायची किंमत आपण या ठिकाणी पुट केलेली आहे किंवा माहीत आहे वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स असतो. सो आपण त्याला असं म्हणू शकतो इट इज जी ऑफ एफ ऑफ एक्स. Okay, means we can say that small z is equals to g of f of x and this is called as the composite functions. म्हणजे composite functions तुम्हाला असं लिहिता येतं किंवा काही बुकमध्ये किंवा काही नोट्समध्ये असं पण लिहितात इट इज g डॉट e ऑफ, हे फंक्शन आहेत ऑफ x. ओके, म्हणजे काय झालं पाहूयात, x ची इमेज y आहे, y ची इमेज z आहे, तर इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो की x ची इमेज ही z आहे. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज द मॅपिंग और इट इज द फंक्शन विच इज कॉल्ड ॲज द कंपोजिट फंक्शन्स. ही आहे डेफिनेशन आपण जी की 11th स्टँडर्डमध्ये पूर्णपणे लर्न केली होती. ओके, सो याच्या पुढे जर फंक्शन्स जे कंपोजिट फंक्शन्स आहे ही कितीही लेवलला वाढवता येतं. कसं वाढवायचं हे ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे 11th मध्ये, तरी सुद्धा एकदा एक्सप्लेन करतो. समजा आता काय करायचंय, तुम्हाला पुढे अजूनही फंक्शन वाढवायचं आहे. सो कंपोजिट फंक्शन वाढवण्यासाठी काय करायचं पहा, आणि कंपोजिट फंक्शन डिफाइन करण्यासाठी एक इम्पॉर्टंट कंडिशन आहे की जो फर्स्ट फंक्शन आहे त्याचा डोमेन आणि जे सेकंड फंक्शन आहे त्याचा फर्स्ट फंक्शन आहे त्याचा कोडोमेन आणि सेकंड फंक्शनचा डोमेन सेम पाहिजे. ओके, तरच कंपोजिट फंक्शन डिफाइन करता येतं, अदरवाईज ते डिफाइन होणार नाहीये. सिमिलरली आता याला पुढे कंटिन्यू जर जोडायचं असेल तर काय करायचं, जे आधीचं फंक्शन आहे त्याचा कोडोमेन हा नेक्स्ट फंक्शनचा डोमेन असला पाहिजे आणि कोडोमेन काहीही असो. समजा हा डी घेतला तर तुम्ही काय करसाल, आता पुढे वाढवसाल, पुढे परत डोमेन वाढवला. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन असं आहे. ओके, हे रूल मेथडमध्ये रिप्रेझेंटेशन तसं होईल, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मग कितीही लेवलला तुम्हाला ते फंक्शन्स वाढवता येतं. लेट अस सपोज दॅट दिस इज द सेट डी. ओके, आता हा सेट डी मिळाला, मग काय करायचं आहे, जे पुढे नवीन एखादा व्हेरिएबल घेतो इट इज द डब्ल्यू. समजा झेडची इमेज आहे डब्ल्यू. ओके, झेडची इमेज किती आहे डब्ल्यू. मग तुम्हाला सॉल्व्ह करता येतं. सॉल्व्ह कसं करायचं आहे, सो इट इज डब्ल्यू इज इक्वल्स टू, लक्ष द्या, डब्ल्यू इज इक्वल्स टू काय लिहिता यायला पाहिजे तुम्हाला, इट इज नथिंग बट द एच इज द फंक्शन इन बिटवीन सी अँड डी सेट. ओके, सी आणि डी सेट मधलं जे फंक्शन आहे दॅट फंक्शन इज नथिंग बट द एच फंक्शन. म्हणजे कसं लिहिता येईल, डब्ल्यू इज इक्वल्स टू एच ऑफ झेड. क्लिअर इट. ओके, डब्ल्यू इज इक्वल्स टू एच ऑफ झेड. आणि मग जर सॉल्व्ह करत गेलो आपण तर झेडची किंमत काय होती तुम्ही सांगू शकता, झेडची किंमत होती या ठिकाणी जी ऑफ वाय. ओके, सो हे होईल जी ऑफ वाय. परत आपल्याकडे वायची किंमत आहे. सो वायची किंमत किती आहे, इट इज एच ऑफ, इट इज जी ऑफ, इट इज एच ऑफ, इट इज जी ऑफ, इट इज एफ ऑफ एक्स. ओके, सो दिस इज नथिंग बट द कंपोजिट फंक्शन्स. म्हणजे तीन लेवलला सुद्धा फंक्शन्स तुम्ही यूज करू शकता. एच ऑफ, जी ऑफ, एफ ऑफ. बघा मी काय वाचतोय, जे ब्रॅकेट आहेत त्यांना ऑफ वाचायचं आहे. सो एच ऑफ, जी ऑफ, एफ ऑफ एक्स. ओके, जो स्टँडर्ड व्हेरिएबल म्हणजे इन शॉर्ट आता परत आपण त्याला म्हणू शकतो की एक्सची इमेज, इनडायरेक्टली एक्सची इमेज कोण आहे, डब्ल्यू आहे. ओके, सो अशा पद्धतीने त्याला आपल्याला नोट करता येतं. सो मी त्याला असं या ठिकाणी कॅरी ऑन करतो. मीन्स वी कॅन से दॅट दिस इज द अगेन नेक्स्ट फंक्शन, इट इज एच डॉट जी डॉट एफ. दिस इज ऑल्सो द कंपोजिट फंक्शन्स. ओके, सो कंपोजिट फंक्शन्स तुम्हाला अशा पद्धतीने आपण डिफाईन केले होते. आफ्टर दॅट मग तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ओळखायचं कसं, मुलांचा प्रॉब्लेम तोच असतो किंवा जे इम्पॉर्टंट आहे की हे प्रॉब्लेम कोणत्या टाईपचं प्रॉब्लेम आहे हे ओळखणे मुलांना खूप कठीण जातं. सर ते ओळखण्यासाठी मी तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने ट्रिक्स देणार आहे. ओके, प्रॉब्लेमसाठी किंवा प्रॉब्लेम कसं ओळखायचं की वेदर इट इज अ कंपोजिट फंक्शन्स और इट इज अ स्टँडर्ड फंक्शन्स, त्यासाठी थोडंसं डिस्कशन घेऊयात. ओके, सो मी या ठिकाणी एक वर्ड लिहितो, स्टँडर्ड फंक्शन्स कसे असतात. ऑलरेडी मी तुम्हाला स्टँडर्ड फंक्शन्स टीच केलेले आहेत. सो स्टँडर्ड फंक्शन्स जे आपण 11th स्टँडर्डमध्ये लर्न केले होते फंक्शन्स या चॅप्टरमध्ये,
ते सगळेच्या सगळे स्टँडर्ड फंक्शनच लर्न केले होते. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट फंक्शन इज नथिंग बट द कंपोजिट फंक्शन. जे बेसिक फंक्शन्स आहेत ते स्टँडर्ड फंक्शनच आहेत. स्टँडर्ड फंक्शन्सवरूनच आपण कंपोजिट फंक्शन्स तयार करतो. तर स्टँडर्ड फंक्शनवरून कंपोजिट फंक्शन्स कसे तयार करायचे पाहूया. जो स्टँडर्ड फॉर्म आहे तो आधी मी नोट डाऊन करतो. y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स हा स्टँडर्ड फंक्शनचा स्टँडर्ड फॉर्म असतो. ओके, किंवा त्याला सिंपल फंक्शन सुद्धा म्हणतात. इट इज द सिंपल फंक्शन्स. ओके, और वी कॅन से दॅट स्टँडर्ड फंक्शन्स. यामध्ये y हा व्हेरिएबल आहे. ओके, सॉरी, y आणि x हे व्हेरिएबल आहेत. तर x हा इंडिपेंडंट असतो, y हा डिपेंडंट असतो. ओके, सो आणि x ला इनपुट म्हणतात, y ला आउटपुट म्हणतात. हे बऱ्याच काही आपण त्यांना नावं देऊ शकतो. वेगवेगळ्या टीचरनुसार वेगवेगळे नावं देता येतील किंवा बुक्सनुसार वेगवेगळे नोटेशन्स देता येतील. सो यामध्ये हे जे स्मॉल एफ दिसतं ना, या स्मॉल एफला मी वर्डमध्ये लिहितो. इट इज द फंक्शन. ओके, ऑफ म्हणजे हा ब्रॅकेट. ओके, फंक्शन ऑफ दिस इज द व्हेरिएबल. ओके, सो समजतंय मी काय बोलतो ते, फंक्शन ऑफ व्हेरिएबल. सिमिलरली स्टँडर्ड फंक्शन्स आता आपण लर्न केलं होतं. तर स्टँडर्ड फंक्शनच्या डेफिनेशनमध्ये तुम्ही असं सांगितलं होतं, जी डॉट एफ ऑफ एक्स असं लिहू शकता. ओके, सो कंपोजिट फंक्शन्समध्ये आपण असं एक फंक्शन मिळवलं होतं, झेड इज इक्वल्स टू जी डॉट एफ ऑफ एक्स. ओके, किंवा आपण त्याला असंही मांडलं होतं. ओके, त्याची मांडणी अशी केली होती आपण की जी ऑफ एफ ऑफ एक्स अशी मांडणी करू शकतो त्याची. इट इज द जी ऑफ एफ ऑफ एक्स. मग जी ऑफ एफ ऑफ एक्स मध्ये जर विचार केला, समजा मी वर्ड देतो, वर्ड दिले की तुमच्या लक्षात खूप लवकर राहतं आणि प्रॉब्लेम सुद्धा ओळखता येतात. त्यासाठी मी तुम्हाला असं शिकवतोय, जी ऑफ. ओके, जी कोण आहे, जी एक फंक्शन आहे. ओके, हा ब्रॅकेट म्हणजे ऑफ वाचतोय आपण त्याला. सो हा ब्रॅकेट मी असंच लिहितो. आणि एफ ऑफ एक्स सुद्धा एक फंक्शनच आहे. therefore we can say that it is the function of function. कंपोजिट फंक्शनला इन शॉर्ट काय म्हणायचं, दिस कंपोजिट फंक्शन इज कॉल्ड ॲज फंक्शन ऑफ फंक्शन. ओके, म्हणजे जसं या ठिकाणी फंक्शन ऑफ व्हेरिएबल आहे स्टँडर्ड फंक्शन्समध्ये, पण हा व्हेरिएबल इंडिपेंडंट आहे, हे नोट डाऊन करण्यासारखी बाब आहे. सो ओके, y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स is a standard functions or we can say simple functions, therefore function of variable. Okay, so after that composite function. so composite function कशाला म्हणायचं, इट इज द फंक्शन ऑफ फंक्शन. ओके, मी हे यासाठी शिकवतो इतक्या डीपमध्ये की एकदा आपण हे कंपोजिट फंक्शनला डिफरन्शिएट करणं सुरू केलं की आपलं चॅप्टर स्टार्ट होतं आणि चॅप्टर एकदम व्यवस्थित तुम्हाला समजतं. सो हे तुम्हाला समजणे खूप इम्पॉर्टंट आहे. ओळखताना कसं ओळखायचं, कंपोजिट फंक्शन इज फंक्शन ऑफ फंक्शन, स्टँडर्ड फंक्शन इज द फंक्शन ऑफ व्हेरिएबल. व्हेरिएबल सगळ्या ठिकाणी मॅक्झिमम किंवा मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला एक्साच व्हेरिएबल दिसेल. ओके, इथे सुद्धा तुम्हाला एक्स या व्हेरिएबलमधले फंक्शन्स दिसतील मोस्ट ऑफ द टाइम्स. व्हेरिएबल बदलला तर टेन्शन घ्यायचं नाही. ओके, सो तो ओळखायचा फक्त जस्ट. आता पाहूयात की जे स्टँडर्ड फंक्शन्स होते ते तुम्हाला असे दिसतात, एक्स एस टू द पॉवर एन हे आपलं पॉवर फंक्शन्स होतं. त्यानंतर सेकंडली किंवा मी त्याला असं लिहितो, y इज इक्वल्स टू, इट इज रिटन ॲज एक्स एस टू द पॉवर एन, याला पॉवर फंक्शन्स म्हटलं होतं. y इज इक्वल्स टू, इट इज कॉल्ड ॲज द साइन एक्स, याला साइन फंक्शन्स म्हणतात. ओके, नंबर थर्ड, y इज इक्वल्स टू, मी एक्सपोनेन्शियल फंक्शन घेतोय, याला ए रेस टू द पॉवर एक्स म्हणतात. ओके, जर असे फंक्शन्स दिसले तर हे सगळेच्या सगळे फंक्शन्स आपले स्टँडर्ड फंक्शन्स असतात. मग या फंक्शनच्या मदत घेऊन आपल्याकडे कंपोजिट फंक्शन्स कसे तयार करायचे ते सांगतोय. पहा, या दोघांच्या कंपॅरिझनमध्ये स्टँडर्ड किंवा सिंपल फंक्शन्स म्हणूया त्याला, तर या दोघांच्या कंपॅरिझनमध्येच तुमच्या लक्षात येतं स्टँडर्ड फंक्शन कसं असतं, फंक्शन ऑफ व्हेरिएबल. पण या व्हेरिएबलच्या जागेवर जर दुसरं एखादं फंक्शन लिहिलं तर ते तयार होतं कंपोजिट फंक्शन्स. मग आता जे स्टँडर्ड फंक्शन्स आहेत या स्टँडर्ड फंक्शन्सवरून तुम्ही कितीही कंपोजिट फंक्शन्स तयार करू शकता. ओके, जर तुम्हाला फंक्शन्स तयार करत येत असतील तर त्यांचे डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करणे तुमच्यासाठी खूप काही कठीण नाही आहे. ओके, सो काय करायचं आता, y इज इक्वल्स टू एक्स एस टू द पॉवर एन हे पॉवर फंक्शन आहे आणि स्टँडर्ड फंक्शन आहे. तो या व्हेरिएबलमध्ये किंवा या फंक्शन्समध्ये आपल्याला y इक्वल्स टू एक्स एन मध्ये काय करायचं आहे, ही एक्सची जागा दुसऱ्या एखाद्या फंक्शनला द्यायची. मग दुसरं एखादं फंक्शन्स म्हणजे काय, तुमच्याकडे बरेच फंक्शन्स आहेत, तुम्ही त्या एक्सची जागा कोणाला पण देऊ शकता. समजा हा एक्स आहे,
मी एकच्या जागेवर दुसरंच एखादं फंक्शन लिहितो, इट इज कॉस एक्स लिहितो. ओके, कॉस सुद्धा फंक्शन आहे रेस टू द पॉवर एन. ओके, बघूया कॉस एक्स रेस टू द पॉवर एन, दिस इज अवर एक कंपोजिट फंक्शन्स. का तर हे बाहेरचा विचार केला तर हे पॉवर फंक्शन आहे, पॉवर फंक्शन ऑफ कॉस फंक्शन. ओके, म्हणजे असं होतं ते इट इज पॉवर फंक्शन, इट इज कॉस फंक्शन्स. दोन फंक्शन्स एकत्र केले, कॉम्बिनेशन्स तयार झाले, ती कॉम्बिनेशन्स तयार झाली त्यांची, इट इज कॉल्ड ॲज द कंपोजिट फंक्शन्स. सिमिलरली साइन एक्स आहे. ओके, सो साइन हे स्टँडर्ड फंक्शन आहे. तो साइनच्या जे ब्रॅकेटमध्ये एक्स व्हेरिएबल आहे, साइन इज द स्टँडर्ड वन. ओके, सो या एक्सच्या जागेवर जर दुसरं एखादं व्हेरिएबल लिहिलं तर तयार होतं एक कंपोजिट फंक्शन. समजा मी असं लिहितो साइन ऑफ, दुसरं एखादं फंक्शन आहे मी ते लिहितो लॉग एक्स. ओके, बघा दिसायला थोडे डेंजर दिसतात पण खूप सिंपल आहे, इंटरेस्टिंग सुद्धा आहे. ओके, काय करायचं मग पाहूया. वाय इक्वल्स टू साइन एक्स, एक्सची जागा अशी होती, हा साइन एक्स तुम्हाला दिसायला चांगला दिसतो म्हणजे एकदम सिंपल आहे, थोडंसं तो दिसायला सिंपल दिसतो किंवा छान दिसतो. आफ्टर दॅट साइन ऑफ लॉग एक्स आहे, थोडा डेंजर आहे. सो डेंजर आहे तर त्याला सॉल्व्ह करताना खूप सिंपल आहे, फक्त तो दिसताना थोडासा डेंजर. मग आता याहीपेक्षा ॲडव्हान्स लेवलवर पण जाऊ शकतो आपण. इट इज साइन ऑफ, इट इज लॉग एक्स. ओके, मायनस 1/x. बघा हे सुद्धा कंपोजिट फंक्शनच आहे, कारण बाहेर साइन हे स्टँडर्ड आहे, पण त्या साइनच्या आतमध्ये जो व्हेरिएबल होता एक्स त्याची जागा दुसऱ्या फंक्शनला दिसते. मग जेवढे स्टँडर्ड फंक्शनची लिस्ट आहे त्या सगळ्या स्टँडर्ड फंक्शन्समध्ये एक्सची जागा, ओके, जो एक्स असतो ब्रॅकेटमध्ये, त्या एक्सची जागा तुम्ही दुसऱ्या एखाद्या फंक्शनला दिली तर तयार होतं कंपोजिट फंक्शन. आणि कंपोजिट फंक्शन एक नाही आहे तर त्या एकची जागा तुम्ही फक्त एक्सलाच द्या असं होणार नाही आहे, तर त्या कंपोजिट फंक्शनमध्ये जो एक्स आहे त्याची जागा तुम्ही 2-2 फंक्शनची ॲडिशन, 3-3 फंक्शनची ॲडिशन किंवा 4-4 फंक्शनची ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन काहीही देऊ शकता. आणि असेच प्रॉब्लेम तुम्हाला या टॉपिकमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, कोणते अशा टाईपचे. ओके, सो अजून मी बरेच एक्झाम्पल तुम्हाला तयार करून देऊ शकतो कंपोजिट फंक्शनचे, ते तुम्हालाही तयार करता आले पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. ओके, सो पाहूयात कंपोजिट फंक्शन्स कसे होतील. इट इज साइन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2, दिस इज ऑल्सो द कंपोजिट फंक्शन. हे सुद्धा एक कंपोजिट फंक्शन आहे. साइन ऑफ, असं नाही की साइन तुम्ही स्टँडर्ड फंक्शन कोणतंही घ्या, समजा कॉस घेतला मी, कॉस इज ऑल्सो स्टँडर्ड फंक्शन. मग कॉसचा विचार जर केला तर ब्रॅकेटमध्ये तुम्ही लिहू शकता इट इज टॅन एक्स मायनस कॉट एक्स. ओके, दिस इज ऑल्सो द कंपोजिट फंक्शन्स. मग या फंक्शन्सला डिफरन्शिएट कसं करायचं हेच आपल्याला या लेक्चरमध्ये लर्न करायचं आहे. आणि यासाठी एक इम्पॉर्टंट थेरम आलेला आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन्स, व स्पेशल एक थेरम डिझाईन केलेला आहे. त्या थेरममध्ये तो जो थेरम आहे तो थेरम बोर्ड एक्झाममध्ये दरवर्षी विचारतात, आणि त्या थेरमच्या मदतीनेच आपण जेवढेही कंपोजिट फंक्शन्स आहेत या सगळ्या कंपोजिट फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, आता आपण थेरम लर्न करणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन्स. या टॉपिकवर जो थेरम आहे कंपोजिट फंक्शनवर, तो थेरम आपल्याला लर्न करायचा आहे. ओके, सो ह्या थेरमवरच एक्झाम्पल्स डिपेंड असतात. एकदा थेरम समजला की थेरमच्या स्टेटमेंटनुसार आपण एक्झाम्पलसुद्धा घेऊ शकतो. ओके, सो 2 मेथड असतात एक्झाम्पलसाठी, तर एक थेरमनुसार आपण सॉल्व करतो किंवा एक डायरेक्ट मेथड असते. डायरेक्ट मेथडने सुद्धा आपल्याला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करता येतात. मग हा जो थेरम आहे हा थेरम तुम्हाला प्रूव्ह करता आला पाहिजे, म्हणजे एक्झाममध्ये लिहिता आला पाहिजे. तो लिहिण्यासाठी थोडी प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. ओके, थोडंसं काही थेरॉटिकल पॉईंट वगैरे आहेत. आधी थेरमचं स्टेटमेंट एकदम व्यवस्थित समजून घ्यायचं आणि त्यानंतर आपण थेरमचे कन्स्ट्रक्शन करत जाणार आहे. ओके, सो वी स्टार्ट नाउ. थेरम ॲट इज स्टेटमेंट इज, ओके, वाय इक्वल्स टू एफ ऑफ यू, म्हणजे वाय इज अ फंक्शन ऑफ यू असं म्हणतो आपण, इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू. म्हणजे काय, वाय इक्वल्स टू एफ ऑफ यू हे एक डिफरन्शिएबल फंक्शन आहे, पण कोणासोबत डिफरन्शिएबल आहे, यू सोबत. ओके, म्हणजे मी सोप्या भाषेत सांगतो की वायचा डेरिव्हेटिव्ह निघतो यू या व्हेरिएबल सोबत, अँड परत एक फंक्शन दिलं की यू इज इक्वल्स टू जी ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. ओके, ही माहिती दिलेली आहे. ओके, या माहिती दिलेली जी आहे त्या माहितीच्या आधारावर आपण थेरम प्रूव्ह करायचा असतो. तर यू इज इक्वल्स टू जी ऑफ एक्स
इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. ओके, म्हणजे यू एक फंक्शन आहे पण हे फंक्शन्स एक्सच्या व्हेरिएबलवर डिपेंड आहे. ओके, आणि ते डिफरन्शिएबल आहे म्हणजे त्याचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह काढता येतो किंवा ते सुद्धा डिफरन्शिएट करता येतं, पण ते कोणासोबत डिफरन्शिएट करता येतं? एक्सच्या व्हेरिएबल सोबत. ओके, ही माहिती दिलेली आहे. आता याच्या समोर काय प्रूव्ह करायचं आहे ते दिलेलं आहे. सच दॅट द कंपोजिट फंक्शन्स कसं तयार होते हे डेफिनेशन मी सांगितली. ओके, सच दॅट द कंपोजिट फंक्शन y इज इक्वल्स टू f ऑफ g ऑफ x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. ओके, तर काय सांगितलं की y इज इक्वल्स टू f ऑफ g ऑफ x हे जे कंपोजिट फंक्शन आहे हे डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x येतं असं आपल्याला प्रूव्ह करायचं. आणि किंवा देन, ओके, देन काय सांगितलं हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. देन dy बाय dx इक्वल टू dy अपॉन du इंटू du अपॉन dx हे सुद्धा प्रूव्ह करायचं आहे. सो इम्पॉर्टंट आहे हे प्रूव्ह करणे आपल्यासाठी. ओके, सो हे स्टेटमेंट आपलं टार्गेट आहे की हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे. सो आपण ज्या पद्धतीने 11th स्टँडर्डमध्ये थेरम शिकवले होते किंवा लर्न केले होते त्याच थेरमनुसार किंवा त्या थेरमची जशी थेरी आपण मांडली होती त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा आपल्याला थेरॉटिकल पार्ट मांडायचा आहे. आणि थेरॉटिकल पार्ट संपला की कॅल्क्युलेटरी पार्ट येतो. थेरम खूप इझी आहेत, व्यवस्थित जर लर्न केले तर तुम्हाला लिहिता येतात आणि चांगल्या पद्धतीने थेरम समजतात सुद्धा. ओके, सो काय करतात आता पाहूयात. जे प्रूफ आहे किंवा या ठिकाणी आपण 3 फंक्शन्स किंवा 3 व्हेरिएबल बघितले होते. एक सांगतो मी y, त्यानंतर u आणि त्यानंतर x. ओके, लक्ष द्या, असं लिहिलं आहे y इज इक्वल्स टू f ऑफ u, त्यानंतर लिहिलेलं आहे u इज इक्वल्स टू g ऑफ x. असे 2 फंक्शन्स दिलेले आहेत. सो या 2 फंक्शन्समध्ये काय होतं तर हा y जो फंक्शन आहे किंवा y जो व्हेरिएबल आहे तो या u वर डिपेंड आहे. आणि u कोणावर डिपेंड आहे तर u इज डिपेंडिंग ऑन x. ओके, सो म्हणजे काय y इज डिपेंडिंग ऑन u and u is depending on x means we can say that y is also depending on x. इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो. ओके, सो y is also depending on x, तो y सुद्धा x वर डिपेंड होईल. ओके, सो या ठिकाणी काय फॉर्म होणार आहे तर y is depending on u, u is depending on x, therefore it forms a चेन. ओके, अशा प्रकारची एक चेन फॉर्म होते. मग या चेननुसार आपल्याला त्याला डिफरन्शिएट करायचं असतं. म्हणून हा जो थेरम आहे या थेरमला अल्टरनेट नेम आहे दॅट इज कॉल्ड ॲज द चेन रूल. ओके, इट इज ऑल्सो चेन रूल. कधी कधी एक्झाममध्ये स्टेट अँड प्रूव्ह असं पण विचारतात, स्टेट अँड प्रूव्ह चेन रूल. ओके, इन शॉर्ट म्हणजे त्यावेळेस काय करायचं तुम्हाला हे स्टेटमेंट सुद्धा सांगावं लागतं. ओके, त्यावेळेस काय करतात स्टेटमेंट सुद्धा तुम्हाला लिहायचं आणि थेरमचं प्रूफ सुद्धा तुम्हाला लिहायचं. ओके, सो थेरमचं प्रूफ तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आता थेरमला आपण स्टार्ट करूया. जर 11चे थेरम चांगल्या पद्धतीने प्रिपेअर केले असतील तर हे थेरम प्रूव्ह करणे खूप काही कठीण नाही आहे. ओके, सो वी आर नाऊ स्टार्टिंग. आधी स्टार्ट कशानुसार करायचं की जे व्हेरिएबल असतात त्यांच्यामधले चेंज आपल्याला घ्यायचे असतात. ओके, सो मी स्टार्ट केलेलं आहे. या ठिकाणी लेटस सपोज दॅट काय काय गिवन आहे. गिवन दॅट y इज इक्वल्स टू f ऑफ u and u is equals to g of x असं दिलेलं आहे. मीन्स y इज अ फंक्शन ऑफ u and u इज अ फंक्शन ऑफ x. ओके, म्हणजे इनडायरेक्टली y डिपेंड आहे u वर, u डिपेंड आहे x वर. मग इंडिपेंडंट कोण झाला तर तो इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे वी कॅन से दॅट द x. म्हणजे जसा जसा x चेंज होईल तसा तसा बाकीच्या गोष्टी चेंज होत जातात. ओके, तर इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय तो कोणावरच डिपेंड नाही, तो स्वतः चेंज होईल. जसं की डेली लाईफमध्ये टाईम हे फंक्शन आहे. टाईम चेंज होतो, तो कोणासाठी थांबतही नाही. ओके, आणि कोणाला वेटही करत नाही, काहीच प्रॉब्लेम आहे. टाईम चेंज होतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक घडत जातात. ओके, जसा जसा टाईम स्पेंड होतो तसं जसं एज वाढतं. ओके, ह्या बऱ्याच गोष्टी आपण बोलू शकतो. मग सेम त्याच पद्धतीने जसा जसा एक्स चेंज होत जाईल, एक्सवर कोण कोण डिपेंड आहे सो एक्सवर डिपेंड आहे यू आणि यूवर डिपेंड कोण आहे वाय. म्हणजे जेवढा चेंज एक्समध्ये होईल त्यानुसार चेंज यू आणि वाय हे 2 व्हेरिएबल होतील. ओके, कारण हे दोघंही डिपेंड कोणावर झाले एक्सच्या व्हेरिएबलवर डिपेंड झाले. म्हणून एक्स जर चेंज झाला किंवा ज्या क्वांटिटीने एक्स चेंज होईल त्याच क्वांटिटीने यू आणि वाय सुद्धा चेंज होतील. सो वी राईट हिअर
देअरफॉर आपण लिहू शकतो लेट देअर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट इन द व्हेरिएबल ऑफ इन द व्हॅल्यू ऑफ एक्स, म्हणजे एक्सच्या व्हेरिएबलमध्ये काहीतरी स्मॉल चेंज झालेला आहे किंवा स्मॉल इन्क्रीमेंट आहे. त्या इन्क्रीमेंटला नाव देतात से वी से दॅट इन्क्रीमेंट किंवा दॅट स्मॉल चेंज इज द डेल्टा एक्स. ओके, त्याला आपण म्हटलं किंवा त्याला आपण सिम्बॉल दिलं की एक्समध्ये जो चेंज होतो किंवा जो स्मॉल इन्क्रीमेंट आहे तो इन्क्रीमेंट कितीचा आहे, डेल्टा एक्सचा. देन मी सांगितलं होतं जेवढ्याने हा एक्स चेंज होतो तशाच पद्धतीने हा यू आणि वाय सुद्धा चेंज होतो. देन वी कॅन से दॅट डेल्टा यू अँड डेल्टा वाय, ओके, डेल्टा यू अँड डेल्टा वाय बी द करस्पॉन्डिंग स्मॉल इन्क्रीमेंट इन यू अँड वाय. म्हणजे हे यू आणि वाय मध्ये सुद्धा चेंज होईल कारण हे दोघेही डिपेंड होते एक्सवर. मग हे दोघंही एक्सवर डिपेंड होते तर वाय आणि यू सुद्धा चेंज होईल. पण ते कितीने चेंज होतील, तर जसा एक्स चेंज होत होता तसे ते यू आणि वाय सुद्धा चेंज होते. मग एक्स मधला चेंज डेल्टा एक्सने दाखवला तर यू आणि वाय मधला चेंज हा डेल्टा यू आणि डेल्टा वायने दाखवलेला आहे. ओके, सो अशा पद्धतीने बी द, मग ते सांगतो मी, से डेल्टा एक्स. ओके, लेट there be a small increment in the value of x, say delta x, then delta u and delta y be the corresponding small increment in u and y. ओके, रिस्पेक्टिवली म्हणजेच काय, यू मधला चेंज डेल्टा यू आहे, वाय मधला स्मॉल इन्क्रीमेंट किंवा वाय मधला चेंज डेल्टा वाय आहे. ओके, सो ॲज अगेन वी कॅन से दॅट ॲज डेल्टा एक्स डेल्टा यू डेल्टा वाय बी द स्मॉल इन्क्रीमेंट. ते स्मॉल इन्क्रीमेंट आहेत म्हणजे काहीतरी पर्टिक्युलर व्हॅल्यू आहेत. मग ही जी पर्टिक्युलर व्हॅल्यू आहेत ती कोणामध्ये आहेत, डेल्टा एक्स हा एक्स मधला चेंज आहे, डेल्टा यू हा यू मधला चेंज आहे, तर डेल्टा वाय हा वाय मधला चेंज आहे. ओके, रिस्पेक्टिवली सच दॅट डेल्टा एक्स इज नॉट इक्वल्स टू 0, डेल्टा यू इज नॉट इक्वल्स टू 0 अँड डेल्टा वाय इज नॉट इक्वल्स टू 0. चेंज झाला म्हणजे काय, चेंज झाला म्हणजे काय, काहीतरी व्हॅल्यूने चेंज झाला. ओके, मग काहीतरी व्हॅल्यूने, तर ती व्हॅल्यू आपण 0 तर घेऊ शकत नाही. जर डेल्टा एक्स किंवा हे जर 0 झाले, डेल्टा एक्स डेल्टा वाय जर समजा आपण 0 म्हटलं, ओके, तर त्या ठिकाणी चेंज तुम्हाला दिसणार नाही. ओके, सो तो चेंज दिसण्यासाठी आपण सांगतो की दिस व्हॅल्यूज डेल्टा एक्स इज नॉट इक्वल्स टू 0, डेल्टा यू इज नॉट इक्वल्स टू 0 अँड डेल्टा वाय इज नॉट इक्वल्स टू 0 असं आपल्याला सांगता येतं. ओके, आता काय करायचं आहे की जो थेरम आहे तो थेरम आपल्याला प्रूव्ह अशा पद्धतीने करायचा, dy बाय dx इक्वल्स टू dy अपॉन du इंटू du अपॉन dx. ओके, सो हा जो रेशो आहे डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्सचा म्हणजे चेंज इन वाय आणि चेंज इन एक्स, ओके, यांच्यामधला जो रेशो आहे तो रेशो मी असाही प्रेझेंट करू शकतो. का समजते पा कसं होईल, डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. यामध्ये हा डेल्टा यू आणि डेल्टा यू विल गेट कॅन्सल. असं जर म्हटलं तर हा रेशो सेमच आहे, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्सच आहे. आणि हे असं का कन्सिडर करतो किंवा का आपण घेऊ शकतो, तर आपल्याला माहिती आहे की रेशो रिमेन्स हा कॉन्स्टंटच असतो. पण या ठिकाणी आपण ॲडजस्ट केलेला आहे डेल्टा यू हा व्हेरिएबल. दिस डेल्टा यू अँड डेल्टा यू गेट कॅन्सल केलं तर हा रेशो जो आहे तो कॉन्स्टंटच राहतो. देअरफॉर वी कन्सिडर दिस इन्क्रीमेंटरी रेशो, याला इन्क्रीमेंटरी रेशो म्हणतात डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्सला. सो हा जो रेशो आहे तर हा रेशो आपण कन्सिडर केला ते हे थेरम प्रूव्ह करण्यासाठी. ओके, सो आपल्याकडे इन्फॉर्मेशन आहे की हा डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स किंवा डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स बाय लेबनिज नोटेशन dy बाय dx मध्ये कन्वर्ट होतो. ओके, मग जी गिवन इन्फॉर्मेशन आहे त्याच्यानुसार आपण या थेरमला प्रूव्ह करू शकतो. ओके, सो मी एक एक स्टेप घेत जातो, जसं आपण 11th मध्ये एक एक स्टेप घेतली होती थेरममध्ये त्याच पद्धतीने थेरम इथे प्रूव्ह होतो. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करणार आहे, या ठिकाणी लिमिट घेणार आहे. ओके, सो टेकिंग लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0, कारण हे सगळे व्हेरिएबल डेल्टा एक्सवरच डिपेंड आहेत. सो डेल्टा एक्स टेन्स टू 0 जर लिमिट घेतलं आपण ऑन बोथ साइड्स, ओके, दोन्ही साईडला हे लिमिट आपल्याला अप्लाय करायचं आहे. सो ते असं होईल, इट इज लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0, लेफ्ट साईडला होईल डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल्स टू, अगेन लिमिट, मी लिमिट घेतो आणि दोन्ही टर्म्सला लिमिट सेपरेट करतो. माहीत आहे की प्रोडक्टमध्ये लिमिट प्रत्येकाला सेपरेट करता येतं. सो लिमिट प्रत्येकाला सेपरेट करता येतं म्हणून इट इज लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0, इट इज डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू. ओके, इनटू या टर्मला सुद्धा लिमिट दे, इट इज लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0, इट इज डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स, असं त्याचं लिमिट होईल. आणि त्यानंतर
आता आपल्याला माहीत आहे की लेबनिज रूलमध्ये काय होतं, इथं जो व्हेरिएबल असतो किंवा इथं जो डेल्टा एक्स असतो तोच या लिमिटमध्ये पाहिजे. पण ही जी फर्स्ट टर्म आहे ही जर ऑब्झर्व केली आपण तर या ठिकाणी डेल्टा यू आहे आणि या ठिकाणी आपल्याकडे डेल्टा एक्स आहे. ओके, सो आपलं पहिलं काम काय असेल की हा डेल्टा एक्स चेंज करणे डेल्टा यू मध्ये. मग त्यासाठी कसं प्रूव्ह करायचं ते इम्पॉर्टंट आहे. ओके, सो त्यासाठी मी काय करतो, आपल्याला माहीत आहे की जेवढ्या व्हॅल्यूने एक्स चेंज होतो तेवढ्याच व्हॅल्यूने यू चेंज होतो. ओके, सो वी सपोज दॅट किंवा ॲज वी नो दॅट ॲज डेल्टा एक्स टेंडिंग्स टू झिरो, म्हणजे जो डेल्टा एक्समधला जो चेंज आहे तो नियरली इक्वल टू जर झिरो असेल किंवा तो जर झिरोकडे जात असेल, कमीत कमी चेंज असेल, तर त्यानुसारच जेवढ्यानुसार चेंजेस एक्समध्ये होतात तेवढ्यानुसार चेंजेस यू आणि वायमध्ये होतात. मीन्स वी कॅन से दॅट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू झिरो देन वी कॅन डायरेक्टली राईट दिस ॲज डेल्टा यू टेन्स टू सुद्धा झिरो. म्हणजे जर एक्स चेंज झाला झिरोने किंवा इट इज चेंज विच इज नियरली इक्वल टू झिरो, सो यू इज ऑल्सो चेंजिंग द व्हॅल्यूज बाय नियरली इक्वल टू झिरो. म्हणजे यू मधला सुद्धा चेंज नियरली इक्वल टू झिरोच असेल. ओके, सो वी कॅन से दॅट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू झिरो देन डेल्टा यू टेन्स टू सुद्धा झिरो. मग आता काय करू शकतो मी, पुढच्या स्टेपमध्ये या ठिकाणी जो डेल्टा यू टेन्स टू झिरो आहे तो देऊ शकतो. ओके, सो देअरफॉर बाय डेफिनेशन वी कॅन राईट इट ॲज लिमिट delta x tends to 0, it is delta y upon delta x equals to, it is limit of delta u tends to 0. Okay, this is delta y upon delta u into limit delta x tends to 0, it is delta u upon delta x. या टर्मला देऊ आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, हे इम्पॉर्टंट टर्म्स आहे आणि इथे येऊन आपण थांबतो आता. का तर आपल्याकडे ह्या व्हॅल्यूज आपल्याला अवेलेबल पाहिजे होत्या, त्या आहेत किंवा नाही आहेत ते थेरमनुसार समजतं. पाहूयात. तर थेरममध्ये आपल्याला दोन इम्पॉर्टंट कंडिशन्स दिलेल्या आहेत. फर्स्ट इम्पॉर्टंट स्टेटमेंट इज y इज इक्वल्स टू एफ ऑफ यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू. म्हणजे काय, तुम्ही वायचा डेरिव्हेटिव्ह काढू शकता विथ रिस्पेक्ट टू यू. ओके, सो सेकंड स्टेटमेंट इज u is equals to g of x किंवा u is the differentiable function of x. Okay, means we can write here since y is a differentiable, okay, y is a differentiable function of x. Okay, म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह y is a differentiable function of u असं दिलेलं आहे. y is a differentiable function of u and u is a differentiable function. Okay, u is a differentiable function of x. असे दोन स्टेटमेंट आहेत आपल्याकडे. हे दोन्ही स्टेटमेंट ज्या पद्धतीने दिलेले आहेत त्यानुसार किंवा बाय लेबनिज रूल, आपण लेबनिजच्या म्हणण्यानुसार हे दोन स्टेटमेंट लिहू शकतो. सांगितलं होतं की एखादं फंक्शन जर डिफरन्शिएबल असेल तर बाय डेफिनेशन ऑफ लेबनिज आपण त्याला असं लिहू शकतो, y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u मीन्स वी कॅन राईट हियर dy बाय du दॅट इज इक्वल्स टू लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0, इट इज डेल्टा y अपॉन डेल्टा यू. ओके, अँड सेकंडली काय म्हणता येतं, सेकंडली कोण डिफरन्शिएबल आहे, u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर वी राईट हियर du by dx is equals to limit delta x tends to 0, it is delta u upon delta x. ओके, या पूर्ण टर्मला आपण म्हणतो इज एक्झिस्ट अँड फायनाईट. मीन्स वी कॅन से दॅट हे लिमिट जर आपण सॉल्व केलं तर हे लिमिट एक्झिस्ट अँड फायनाईट सुद्धा होतं. लिमिट आहे दोन्हीच्या दोन्ही, हे लिमिट काय होतात, एक्झिस्ट अँड फायनाईट. आणि या पूर्ण टर्म्सला इक्वेशन नंबर सेकंड आपण देणार आहे. सो इट इज द इक्वेशन सेकंड. आता नेक्स्ट टर्म किंवा समोर जायचं असेल तर समोर काय होईल, आपण इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड जर ऑब्झर्व केलं तर असं लिहू शकतो का, चेक करा. ओके, देअरफॉर वी कॅन राईट हियर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट आणि सेकंडमध्ये काय होईल ते इम्पॉर्टंट आहे. पाहूयात की हे जे इक्वेशन फर्स्ट आहे
यामध्ये ही राईट हँड साईड आहे, लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू ही टर्म. ओके, दिसतेच आहे लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू विच इज dy बाय du. ओके, सेकंडली ही सुद्धा टर्म आहे लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स इट इज du बाय dx. मग ह्या ज्या दोन टर्म्स आहेत त्या टर्म्स आपण इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये पुट करू शकतो आणि इक्वेशन फर्स्ट मध्ये जर प्रूव्ह केलं आपण तर काय होतं, therefore we get here limit delta x tends to 0 it is delta y upon delta x is equals. या इक्वेशन सेकंड आणि फर्स्ट वरून काय सांगितलं मी, या दोन किमती आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करू शकतो. तर त्या काय होतील, लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इज नथिंग बट द dy बाय du. मग मी या ठिकाणी लिहितो इट इज dy बाय du इंटू सेकंड टर्म आहे लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स, त्याची किंमत किती du बाय dx. ती जर पुट केली आपण तर इट इज du बाय dx. ओके, सो या ठिकाणी काय होतं पाहूयात, हे dy बाय du आणि du बाय dx ऑलरेडी स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की ह्या दोन्ही टर्म्स काय एक्झिस्टंट फायनाईट आहे. म्हणजेच काय, हे जे इक्वेशन्स तयार झालं तिसरं, याला इक्वेशन नंबर थर्ड म्हणूयात. सो हे जे इक्वेशन थर्ड तयार झालं, या इक्वेशन थर्डची जी राईट हँड साईड आहे ही राईट हँड साईड सुद्धा एक्झिस्टंट फायनाईट आपण म्हणू शकतो. म्हणजे ही पूर्णच्या पूर्ण राईट हँड साईड कशी आहे, इज एक्झिस्टंट फायनाईट. मग आता ही एक्झिस्टंट फायनाईट झाल्यामुळे आपण म्हणू शकतो की RHS ऑफ इक्वेशन 3 इज एक्झिस्टंट फायनाईट. Therefore we can say that LHS of this equation is also existent finite. म्हणून ही LHS सुद्धा एक्झिस्टंट फायनाईट व्हायलाच पाहिजे. ओके, सो हे स्टेटमेंट मध्ये असं लिहितात, therefore RHS of equation 3 is existent finite. ओके, मी शॉर्ट मध्येच लिहितो इज एक्झिस्टंट फायनाईट. therefore किंवा implies LHS is also existent finite. ओके, LHS is existent finite. मग LHS जर existent finite होते तर therefore we can say that, त्याला असं बोलता येतं, LHS जर existent finite होत असेल तर त्याला असं म्हणतात, it is limit delta x tends to 0 it is delta y upon delta x. हे सगळं लेबनिझच्या म्हणण्यानुसार सुरू आहे. RHS एक्झिस्ट होत असेल तर LHS एक्झिस्ट व्हायलाच पाहिजे आणि LHS एक्झिस्ट होते म्हणून ही टर्म सुद्धा एक्झिस्ट व्हायला पाहिजे. मग ही टर्म जर एक्झिस्ट होते म्हणजे या टर्मचं काहीतरी कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर भेटतं. असं जर होते तर लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स ला आपल्याला लिहिता येतं इट इज dy बाय dx. ओके, आणि याच्या समोर सुद्धा मी लिहितो इज एक्झिस्ट अँड फायनाईट. ओके, असं आपण म्हणू शकतो. मग ही टर्म सुद्धा आता एक्झिस्टंट फायनाईट झालेली आहे. मग ही किंमत जर आपण इक्वेशन 3 मध्ये पुट केली या ठिकाणी, ओके, तर आपल्याला जे रिक्वायर्ड प्रूफ आहे ते मिळून जातं. बिफोर दॅट लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल्स टू dy बाय dx इज एक्झिस्टंट फायनाईट. याचा अर्थ काय, की याचा अर्थ असा असतो की y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. हे स्टेटमेंट सुद्धा प्रूव्ह करायचं असतं, हे इथं लिहिलेलं असेल आय थिंक. ओके, y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x हे प्रूव्ह करायचं असतं. मग असं dy बाय dx लिहिले याचा अर्थ काय, की y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x हा तुम्ही फाइंड आउट करू शकता. ओके, दिस इज द प्रूफ ऑफ दिस थेरम. आता ही जी किंमत मिळाली आपल्याला, ही किंमत पुट करायची आहे इक्वेशन नंबर 3 मध्ये. ओके, ही जी किंमत आहे लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल्स टू dy बाय dx. ही किंमत इक्वेशन 3 मध्ये पुट केल्यानंतर इक्वेशन 3 असं होईल, therefore we can write it as, put this value in equation 3, therefore we get it is dy by dx. ओके, कारण या किमतीच्या ऐवजी मी dy बाय dx पुट करू शकतो आता, अँड इट इज इक्वल्स टू dy बाय du इंटू इट इज du बाय dx अँड दिस इज अवर रिक्वायर्ड प्रूफ. ओके, अशा पद्धतीने हा थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा होता. ओके, दिस इज द रूल फॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन्स. आणि या स्टेटमेंटला असं म्हणतात, इट इज ऑल्सो कॉल्ड एज द चेन रूल. ओके, काय म्हणायचं, चेन रूल. ओके, दिस इज नथिंग बट द चेन रूल. खूप सिंपल आहे, फक्त थोडंसं स्टार्टिंग तुम्हाला तो थेरॉटिकल आहे किंवा नवीन नवीन टर्म्स ऐकायला भेटतात, डेल्टा एक्स वगैरे इज एक्झिस्टंट फायनाईट.
सो कठीण काहीच नाही आहे, एकदा दोनदा त्याची रायटिंग करून पहा. ओके, स्वतः तुम्हाला तो लिहून पाहायचा आहे आणि स्वतः प्रूव्ह करून सुद्धा पाहायचा आहे. ओके, एक दोन वेळेस तो पहिल्यांदा आधी समजून घ्या आणि त्यानंतर तो राईट करून पहा. जर लिहिता आला तर थेरम खूप सिंपल आहे आणि एक एक टर्म समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि हे समजण्यासाठी तुम्हाला मी 11चे थेरम टीच केलेले आहेत ऑलरेडी. ओके, सो ते थेरमसुद्धा तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हा थेरम जर वाचला तर एकदम सिंपल थेरम आहे, खूप काही कठीण नाही. ओके.